कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे, तर काही भागात सरी हजेरी लावतायत. ढगाळ वातावरणासह ऊन सावल्यांचा खेळही अनुभवायला मिळतोय. आज कोकण घाटमाथ्यासह विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आज पुणे घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिलाय, तर सातारा घाटमाथा आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट वर्तवण्यात आला असून बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिलाय. तर उद्या म्हणजेच रविवारी पुणे घाटमाथ्यावर मुसळधारेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सातारा घाटमाथा, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसंच सिंधुदुर्ग, ठाणे, कोल्हापूर घाटमाथा, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. तर धुळे, नाशिक, जळगाव, जालना जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. सरासरी समुद्र सपाटीवरील मान्सूनचा आज सध्या जैसलमेर, नैऋत्य राजस्थान आणि लगतच्या भागातील कमी दाबाचं क्षेत्र केंद्र कोटा, गुना, सिद्धी, त्यासोबतच डाल्टागंज आणि वायव्य बंगालच्या उपसागरावरील तसंच लगतच्या गंगेच्या पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्राच्या केंद्रातून जात असून पुढे तो ईशान्य बंगालच्या उपसागराकडे विस्तारलाय. दक्षिण पश्चिम बंगाल आणि लगतच्या बांगलादेशवरील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या गंगेच्या पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. या कमी दाब क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची प्रणाली समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत सक्रिय आहे. पुढील 2 दिवसात हे कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.